गाईज हाऊ आय एम प्रॅक्टिसिंग लास्ट 2 नाईट्स फॉर AGP पेपर. कारण त्याशिवाय पर्यायच नाही आहे. वाचायचं, लिहून काढायचं, तेव्हाच कुठे त्या सेमिस्टरला गेल्यानंतर हे असं आठवते, नाहीतर पूर्ण ब्लँक राहते. आणि दुसऱ्यांना वाटतं की मी खूप अभ्यास करते. भाई, तुमची गलतफहमी दूर करा, मी काहीच अभ्यास करत नाही. बस फक्त हे सेमिस्टर आले की थोडा अभ्यास करावं लागतं, थोडे कष्ट घ्यावं लागतात. गाईज ते छोटं लिहून काढलं आहे ना, माझ्या पप्पा रात्री काय म्हणतात, हे काही चिटिंग वगैरे घेऊन चालली आहे का? मी म्हटलं तेवढी चिटिंग जर मी नेली सेमिस्टरला आणि मला जर कोणी पकडलं तर मला उभंसुद्धा करणार नाहीत कॉलेजमध्ये. आणि मला नाही वाटत माझी डिग्री पण निघेल त्यानंतर. म्हणजे 2000 years later. माझं फक्त एवढंच म्हणणं या ब्लॉगमध्ये आमच्या युनिव्हर्सिटीसाठी की तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर त्यांचं B.Pharmचं सेंटर तेच थोड्या पेपरचं. इवन डिप्लोमाचं सेंटरसुद्धा आमच्याच कॉलेजला आहे. मग आम्ही फर्स्ट इयरवाल्यांनीच काय पाप केलं आहे की तुम्ही आमचं कॉलेजचं सेंटर इथं अर्धापूरला ठेवलं आहे. पेपरचा पेपर वरतून इकडं या सेंटरला यायचं, खूप जास्त परेशानी होते. आणि आमचंच सेंटर का, मग सगळ्यांचं सेंटर ठेवा ना, तेव्हा तरी आम्हाला आनंद होईल ना. म्हणजे सबके साथ एक के साथ सबकी लगेगी ना, हमारे अकेले की क्यों लगेगी. The next day. गाईज मी विचार करत होते की मी गेट रेडी विथ मी फॉर कॉलेज करू म्हणून व्हिडिओ, बट मला नाही वाटत मी जर ते आज काढला तर तो आजच्या आज पोस्ट होईल. कारण एक्झाम गाईज, एडिटिंग कधी करू मी. आणि त्यामुळे मी असं ठरवलं आहे की आता आपण जोपर्यंत थेडीचे पेपर चालू आहेत तोपर्यंत काहीही नाही करायचं, फक्त हे असे व्लॉग करायचे. आणि थेरीचे पेपर झाल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकलचे पेपर चालू होतील त्यानंतर आपण मस्तपैकी गेट रेडी विथ मी फॉर कॉलेज करूया. तोपर्यंतसाठी मी आता पटकन रेडी होते, मग आपण पेपरला जाऊया. गाईज मी तुम्हाला म्हटली होती की मी व्हिडिओ काढणार नाही, बट क्या करे जनाब, आदत से मजबूर. आज इतका भारी असा कोझी आउटफिट आहे की राहवलंच नाही मला काढण्याशी. सो फायनली तुम्हाला दाखवते, हे आजचं आउटफिट आहे. फिर निकलेंगे शाने के लिए. पण आता वाजले किती भाई, फक्त 20 मिनटं बाकी आहे गाईज, पटापट करूयात. चला गाईज, पार्सल आलं आहे अँड हाऊ मॅचिंग. आता मी एकदा ट्राय करणार आहे, तर लगेच मेकअप करते, तर सनस्क्रीन लावायला काही हरकत नाही आहे. गाईज रोज यांची आठवण काही येत नाही मला, बट जेव्हा एक्झाम असते तेव्हा बराबर आठवण येते यांची सगळ्यांची. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? पाय पडून घेऊया. चलो अभी. गाईज मी आता चालली आहे माझ्या मॅडमकडे आणि मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे की नाही, कारण जास्त वारा आहे. आणि मॅडमकडे जाण्याचं कारण म्हणजे हे 1 महिन्यापासून प्रीती मॅडमचं ईमेल माझ्याकडे एक्सपिरियन्स लेटरचं. सो आता ते माझ्याकडे हळूहळू जाऊ नये, त्यामुळे मी लवकर जाऊन ते मॅडमच्या घरी देणार आहे. नंतर ते कोण कसं काय देणार आहे ते मला काहीच माहिती नाही आहे, पण आता आपण जाऊन ते देऊया. मॅडम मी हे तुमच्या घरी आणून देते आहे बघा. व्लॉग इज अ प्रूफ. मॅडम तुमचं लेटर दिलं आहे दीदीकडे, आता ती तुम्हाला पार्सल करेल. आणि गाईज आज हे आहे की आपल्याला चालत जावं लागणार आहे, कारण मम्मी गेली मम्मीची ड्युटीला मम्मीची गाडी घेऊन, आणि पप्पा गेले पप्पाची गाडी घेऊन नांदेडला. आज आपल्याला सोडायला कोणीच नाही आहे, सो त्यामुळे आज बस स्टॉपला पैदल जाणार आहे. आणि ट्रॅव्हल्सने जायचं रिक्स मी घेऊ शकत नाही, इतकं भांडं पडते ते ट्रॅव्हल्स. सिरियसली गाईज आज एवढं जास्त वारं आहे ना, म्हणजे मी जे काही बोलते तुमच्यापर्यंत काहीच नाही येत आहे. आणि आता मी चालली आहे बस स्टॉपला, बघूया आपल्याला वाटेत बस भेटते का. जर आपलं नशीब असेल तर आपल्याला वाटेत बस भेटेल. अँड दिस इज गाईज हाऊ वेदर इज वेदरिंग. गाईज गाडी येते पुढून, थांबते का आपण बघूया. मला नाही वाटत थांबल म्हणून. गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं नशीब एवढं पण चांगलं नाही आहे, रस्त्यावर बस भेटली नाही. मला पैदल बस स्टॉपला जावं लागलं, तिथे जाऊन मला बस भेटली आणि मी आत्ता पोहोचली अर्धापूरला. आता आमची गँग यायची बाकी, ती ट्रॅव्हल्सने येते, मी बसनं आली आहे. आता थोडा वेळ अभ्यास करत बसूया, नंतर पेपर झालं भेटतात. पेपर कसं जाते ते मेन आहे गाईज. जे ते काल रात्री 4 सायकल पाठलेलं ते पण विसरले. आता एकदा रिव्हिजन करूया, मग बघूया.
एवढं साजरं घेऊ नको आम्हाला. मग माझी वाचू शकतेस तू? नाही नको, मला दुसऱ्याचं वाचा वाटत नाही. दुसऱ्याचं हो, म्हणजे आता तू झाली काय आणि ही झाली काय, मला कोणाचाच नोट्स वाचा वाटत नाही. जाय ना. घेतच नसतो मी कोणाचा. तर घेतलं नाही का, उघडून नाही तर पाहत माणूस दया करायला तर ते सोडून तुला अगं मरमर खरं, करा आता वाटेल. जे आहे ते सांगायलो. फर्स्ट सेशनला अंकी म्हणली होती, काहाला लिहितो म्हणली होती. आता दुसरं कोणाचं तरी झेरॉक्स मध्ये तर मला कोणाचा अक्षर वाचावंच वाटत नाही. तर मी काय करू? हा तेच, मला पण झेरॉक्स म्हणून नाही घ्यावं वाटत. मी एक वेळेस तुझं लिहून काढते, पण मला तसं वाचता येत नाही. मग मी दुसऱ्याचं लिहून काढते. कारण ते लिहून काढलं की हाताकडून लागेल ना. तसं मी कोणाचं लिहि काही घेतच नसते. मी माहिती आहे, मी ग्लुकोजची पाठ नाही केली बरं सायकल ग्लायकोलिसिसची. कॉम्प्लेक्स वाचू काय करायचं ते तर मी आता इतके दिवस आज काय हो, 2 प्लेट किती प्लेट काय 20 रुपयालाच आहे. घे मग, घे ना पटकन. काय एनर्जेटिक पेन घे. घे ना का पेन, दे ना का हिला पेन. कुठे पेन दे, आमचा संबंध आहे बाई, तर तुला काय संबंध नाही. कुठे पेन दे, पेन माहिती ना. ए माई होईते तिची तिथे काय ए पेन द्या भैया, शेडी पेन दे. तीच होई ग गुडीने. ए माई तू ग्लुकोजची घे ना. गाईज, मला असं वाटलं होतं की माझं फक्त POCच बॅक लागणार आहे, पण आता POC सोबत माझं बायोकेम पण सोबत बॅक लागणार आहे असं मला वाटून राहिलं आहे. कारण एवढा घाणेरडा पेपर आला होता आणि 2 मार्काचे क्वेश्चन तर आम्ही कधी बघितलेच नाही असे आले होते. आता बघूया काय होते. तर आता मेन म्हणजे रिझल्टचं जास्त वेट आहे. अजून एक पेपर बाकी आहे पॅथोचा, आता अभ्यास करावा लागणार आहे. पण अभ्यास करून फायदा काय आहे, ते क्वेश्चन कुठले कुठे येत आहेत. आणि 5 मार्काचा जो एक प्रश्न आहे त्याचं तर आम्हाला एक काय म्हणतात मार्क भेटणार आहे असं म्हणून राहिलेत. कोणतरी ते त्यांना म्हणते, आम्हाला तर माहीत नाही. बट भेटावं यार, +.5 तरी तेवढंच पासिंग पुरतं भेटेल मार्क. आणि गाईज मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे ना, अशा पावसाच्या वातावरणामध्ये अभ्यास करावा लागत आहे. लय बोर होते, लय बोर.